श्री स्वामी समर्थ. स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाहीत, किंवा मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्तात उतरवतात. हे सुविचार दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या व्यक्तीचे नाही, तर आपल्या देशातील भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना कोण ओळखत नसेल. ज्या व्यक्तीने आयुष्यात सर्वस्व या भारताला दिले, त्याचीच कीर्ती आणि प्रेरणा घेऊन भारतातील नवीन पिढी प्रगती करत आहे आणि यापुढेही करत राहतील. अब्दुल कलामांचा जन्म हा मूळचा रामेश्वरचा. सन 1931 15 ऑक्टोबर रोजी भारताने अशा व्यक्तीला जन्म दिला जो भारताला महाविश्व बनवणार ठरला. तर चला पाहू मिसाईल मॅन व राष्ट्रपती यांची जीवनगाथा. पण मित्रांनो, आपल्या मिसाईल मॅनला हे यश एवढ्या सहजासहजी नव्हती मिळाली. तर या यशाच्या मागे लपलेला एक खूप मोठा संघर्ष. त्यांचे वडील रामेश्वर मध्ये बोट चालवायचे. कलामांचा मूळ धर्म हा मुसलमान. सुरुवातीपासून त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. अशा आर्थिक परिस्थितीमुळेच कलामांना फार लहानपणापासूनच काम करून कमवावे लागायचे. शाळा सुटली की न्यूजपेपर घरोघरी वाटायचे. पण न्यूजपेपर विकून सुद्धा कलामांचा अभ्यास व शिक्षण यावर फार प्रेम. काहीतरी मोठं घडायची ही जिद्द त्यांच्या लहानपणापासूनच होती. कलाम अभ्यासात फार हुशार. घराजवळ असलेल्या एका साधारण शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या करिअरची खरी सुरुवात 1955 साली झाली. एरोनॉटिकल मध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यांनी DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून सुरुवात केली. भारतीय वायुसेनेत एका लहान हेलिकॉप्टरची डिझाईन त्यांनी तिथे निर्माण केली. अभ्यासाची आवड पाहता त्यांनी शिक्षण कंटिन्यू करायचं आणि नवीन काहीतरी शिकायचं ठरवलं. घरची परिस्थिती त्यांच्या नजरेत सतत असायची, पण त्यांची शिक्षणाबद्दलची ओढ पाहता घरच्यांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला. ते सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचे डिरेक्टर म्हणून निवडले गेले. इस्रोसाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं ठरलं आणि त्यांना तेव्हा रिअलाइज झालं की ते त्याच कामासाठी बनले गेलेले आहेत. तिथून झाली त्यांच्या खऱ्या यशाची सुरुवात. त्यांना त्यांचा खरा आनंद कळाला आणि देशासाठी काहीतरी मोठं निर्माण करायचं ठरवलं. प्रत्येक वेळी एकानंतर एक मिसाईल बनवून त्यांनी जगाला ही ओळख दिली की आमचा भारत कोणापेक्षाही कमी नाही. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघता त्यांना मिसाईल मॅन ही उपाधी दिली. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहता त्यांना 2002 मध्ये राष्ट्रपती बनवण्यात आले. कलामांना लिमिटेड काम करायला आवडत नव्हते, म्हणून त्यांनी DRDO सोडले. 1969 कलामांचं ट्रान्सफर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मध्ये झालं. तिथून झाली त्यांच्या खऱ्या यशाची सुरुवात. त्यांना त्यांच्या यशाचा आनंद कळला आणि देशासाठी काहीतरी मोठं निर्माण करायचं ठरवलं. प्रत्येक वेळी एकानंतर एक मिसाईल बनवून त्यांनी जगाला ही ओळख दिली की आमचं भारत कोणापेक्षा कमी नाही. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघता त्यांना मिसाईल मॅन ही उपाधी दिली. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहता त्यांना 2002 मध्ये राष्ट्रपती बनवण्यात आले व 5 वर्षे म्हणजे 2007 पर्यंत त्यांनी त्यांचं कार्य उत्तम साकारलं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहता त्यांना 2002 मध्ये राष्ट्रपती बनवण्यात आले व 5 वर्षे म्हणजे 2007 पर्यंत त्यांनी त्यांचे कार्य उत्तम साकारले. कितीतरी अनेक युवकांसाठी ते प्रेरणास्थान झाले. वयाच्या शेवटपर्यंत त्यांनी देशाला काही ना काहीतरी देतच राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाने युवकांना एक नवीन विजन दिलं आणि एका प्रगतशील भारतासाठी स्वप्न दाखवलं. एवढं यश असून सुद्धा त्यांच्या बोलण्याचा साधेपणा व शब्दांमधलं प्रेम कधी कमी झालं नाही. 27 जुलै 2015 या महान मानवाने शेवटचा श्वास घेतला, पण त्यांचं काम हे नेहमी अमरच राहील. विंग्स ऑफ फायर हे पुस्तक त्यांच्या जीवनावरती आधारित आहे. एका लहानशा गावातील गरीब मुलगा जर जग बदलत असेल तर आपण सुद्धा कष्टाने पुढे नक्कीच जाऊ. अशा महान मानवाचे स्मरण आपल्याला असलेच पाहिजे. नमस्कार.